जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जे काही महत्त्वाचे कन्व्हर्टेड यादी सध्या बघा लागली आहे, तर त्या कन्व्हर्टेड यादीमधील जे उमेदवार सध्या ज्या व्यवस्थापनामध्ये बघा शिफारस झाली आहे, तर त्या शिफारस झालेल्या जे व्यवस्थापन आहे, तर त्यांच्या अंतर्गत महत्त्वाचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि पुढील जी काही प्रक्रिया असेल, तर त्या संदर्भात बघा लवकरात लवकर जे काही पत्र सध्या इश्यू होत आहे। कारण महत्त्वाचं जे सध्या आयुक्त स्तरावरनं महत्त्वाचे पत्र बघा, संपूर्ण जे काही आयुक्त असेल, महानगरपालिका मुख्य कार्यकारी अधिकारी असेल, शिक्षणाधिकारी असेल, मुख्य अधिकारी असेल, तर संपूर्ण ह्यांना बघा पत्र जे आहे तर ते 25/6 सध्या इश्यू करण्यात आलं होतं। जे संबंधित जे काही निवड झालेले कन्व्हर्टर यादीमध्ये जे उमेदवार आहे, तर त्यांचे कागदपत्र पडताळणी संदर्भात बघा या ठिकाणी विषय देण्यात आला आहे। तर हे जे आहे तर त्या संदर्भात बघा प्रत्येक जिल्हा परिषद सध्या तातडीने जे काही पत्र आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात, तर ते सध्या बघा इश्यू होताना दिसून आहेत। सध्या तरी 1 ते 2 जिल्हा परिषदांनी बघा तात्काळ सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात जे पत्र आहे तर ते इश्यू करण्यात आलं आहे, जेणेकरून कन्व्हर्टेड यादीमधील जे संपूर्ण जे काही उमेदवार आहेत तर त्यांना बघा लवकरात लवकर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन त्यांना नियुक्ती आदेश बघा जे समुपदेशन राऊंड असेल तर तो बघा लवकरात लवकर होण्यासंदर्भात यथाशीघ्र सध्या कार्यवाही या ठिकाणी सुरू झालेली आहे। तर हे जे सध्या बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जिल्हा परिषद सांगली संदर्भात 26 तारखेला पत्र इश्यू करण्यात आलं होतं। तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जे काही पवित्र प्रणाली अंतर्गत 25/6 सध्याची लिस्ट सध्या बघा जाहीर झाली होती कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात। तर सांगली जिल्हा परिषदमध्ये जवळपास 94 बघा उमेदवारांचं सध्या शिफारस झालेली आहे आणि त्या 94 उमेदवारांचं सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात हे महत्त्वाचं पत्र सध्या बघा इथं इश्यू करण्यात आलं आहे। तर ह्याच्यामध्ये विषय तुम्ही बघू शकता, तर 25/6/2024 रोजीच्या गुणवत्ता यादीमधील उमेदवारांचं कागदपत्र पडताळणीबाबत तर ह्या ठिकाणी महत्त्वाचं हे पत्र असणार आहे। कारण जे संपूर्ण प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यानंतर समुपदेशन आणि नियुक्ती आदेश असे जे काही वेगवेगळ्या स्टेप आहे तर ते बघा लवकरात लवकर होण्यासंदर्भात सध्या शासनाचं जे काही प्रयोजन आहे तर ते ह्याच्यावरनं कळत आहे। तर सध्या तरी जिल्हा परिषद सांगली संदर्भात जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात बघा जी डेट देण्यात आली आहे तर ती डेट ह्यामध्ये 3/7/2024 बघा सकाळी 10 वाजेपासून स्वतः व्यक्तिशः त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात। आणि डॉक्युमेंटमध्ये बघा उमेदवारांनी जे सेल्फ सर्टिफाय सध्या जे प्रमाणपत्र बघा आपण केलं होतं, सेल्फ सर्टिफाय फॉर्म अपडेट केलं होतं, तर त्या सेल्फ सर्टिफायमध्ये जे तुमचं डॉक्युमेंटचे म्हणजे ह्या ठिकाणी बघा व्यावसायिक आणि जी तुमची शैक्षणिक अर्हते संदर्भात त्याच्यामध्ये नमूद असेल तर ते संपूर्ण जे काही कागदपत्र आहे शैक्षणिक आणि व्यावसायिक संदर्भात तर ते ओरिजिनल आणि महत्त्वाचं या ठिकाणी बघा जे मूळ म्हणजे ओरिजिनल आणि त्यांची 2 ज्या प्रती आहे स्वयंसांशांकन केलेल्या ज्या सध्या बघा झेरॉक्स प्रत आहेत तर त्या प्रती सध्या घेऊन तुम्ही सध्या उपस्थित त्या ठिकाणी राहायचं आहे। तर एकंदरीत आपलं सेल्फ सर्टिफाय फॉर्म तुम्ही चेक करून घ्या, त्याच्यामध्ये तुमची कोणकोणती प्रमाणपत्र सध्या बघा देण्यात आली होती माहिती, तर ते संपूर्ण ओरिजिनल सेट आणि त्या संदर्भात झेरॉक्स जे काही 2 प्रत आहे तर ते बघा अटेस्टेड करून सध्या त्या ठिकाणी उपस्थित हे राहायचं आहे। आणि संबंधित जे काही उमेदवार असेल तर त्यांनी बघा कागदपत्र ज्या पडताळणीसाठी उपस्थित जर न राहिल्यास त्यांची अनुपस्थिती राज्य स्तरावर बघा कळवण्यात येईल आणि अनुपस्थितीबाबत सर्वस्वी बघा जबाबदारी ही उमेदवारांची राहील असं देखील इथं नमूद करण्यात आलं आहे। तर जवळपास जे सध्या निवड झालेली जे एकूण जे उमेदवार आहे तर मराठी माध्यमासाठी बघा 80 उमेदवार, कन्नड माध्यमासाठी 13 आणि उर्दूसाठी 1 उमेदवार असे जे काही टोटल या ठिकाणी जे उमेदवार संख्या दिली आहे ती संख्या म्हणजे 94 उमेदवार सध्या बघा निवड ही झालेली आहे। तर सध्या तरी हे एक महत्त्वाचं समुपदेशन संदर्भात किंवा मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात ज्या पुढील प्रक्रिया असेल तर त्या बघा यथाशीघ्र प्रत्येक जिल्हा परिषदच्या सध्या पाहायला मिळतील। तसेच बघा दुसरं जे काही समुपदेशनाचं पत्र आहे तर जिल्हा परिषद गोंदिया संदर्भात इश्यू झालेलं आहे। तर जिल्हा परिषद गोंदिया संदर्भात 27 तारखेला बघा या ठिकाणी इश्यू झालं आहे हे पत्र। तर जे पवित्र प्रणालीमार्फत बघा जे रूपांतरित फेरीमध्ये निवड झालेले उमेदवारांचं कागदपत्र पडताळणी संदर्भात हे पत्र आहे। तर जिल्हा परिषद गोंदियाला कागदपत्र पडताळणी या ठिकाणी बघा 4/7/2024 या ठिकाणी ठेवण्यात आली आहे। तर 4 तारखेला नेक्स्ट मंथमध्ये म्हणजे 4 तारखेला तुम्ही 10 वाजेपासून बघा ज्यांची शिफारस झालेली असेल गोंदियाला तर त्यांनी संबंधित जे काही इथं वसंतराव नाईक सभागृह आहे जिल्हा परिषद गोंदिया तर तेथे बघा उपस्थित राहायचं आहे। तेथे देखील संपूर्ण जे काही तुमचे डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट ओरिजिनल आणि जे झेरॉक्स प्रत असेल अटेस्टेड सहित तर त्या संबंधित बघा त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन उपस्थित राहायचं आहे। हे उपस्थित राहत असताना तुम्ही सेल्फ सर्टिफायवरनं एकदा तुम्ही बघा क्रॉस व्हेरीफाय सध्या करून घ्या, कारण आपली जी शिफारस झालेली आहे ती सेल्फ सर्टिफायमध्ये जी माहिती दिली होती तर त्या माहितीच्या आधारावर सध्या शिफारस झालेली आहे। तर असं हे सध्या तरी 2 जिल्ह्याचं पत्र आलं आहे आज आणि उद्या ह्या 2 दिवसामध्ये बघा पुढील जे काही पत्र असेल
समुपदेशांसंदर्भात माहिती तर बघा तुम्हाला वेळोवेळी आपण जे काही चॅनल आहे आपलं द गुरुजी टेलिग्राम चॅनल असेल किंवा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी प्रत्येक जिल्हा परिषदचं पुढील जे काही प्रक्रिया असेल तर त्या संदर्भात देखील माहिती तर देणारच आहोत. तर सध्या तरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात बघा यथाशीघ्र जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही बघा होणार आहे. तर निश्चित राहा. तर संपूर्ण जे काही रूपांतरित फेरीमधील निवड झालेले जे उमेदवार असेल तर त्यांना बघा आपल्या चॅनलकडनं खूप साऱ्या पुन्हा एकदा शुभेच्छा पुढील जे काही प्रक्रिया संदर्भात. तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी वेळोवेळी तुम्ही आपल्या चॅनलवर भेट देत राहा. तसं नवीन जर असाल तुम्ही चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा लेटेस्ट जे अपडेट असेल तर ते तुमच्यापर्यंत बघा पोहोचवण्यात येईल. टेलिग्राम देखील जॉईन करू शकतात, लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर पुढील जे काही महत्त्वाचे जिल्हा परिषद सध्या बाकी असेल तर त्यांच्या देखील बघा पुढील 2 दिवसामध्ये पत्र हे इश्यू होणार आहे. तर ते जसे इश्यू झाले तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यात येईल. तर असं हे महत्त्वाचं सध्या बघा 2 सध्या जिल्हा परिषदचं वेळापत्रक सध्या आलेलं आहे. तर आशा करूया तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. तर भेटूया अशाच प्रकारच्या एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.